महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती खारघर सेक्टर 15 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या वतीने खारघर सेक्टर 15 येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान BRC हॉस्पिटलच्या जवळ मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आली होती। या कार्यक्रमाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। या निमित्तानं युगप्रवर्तकांच्या जीवनावर आधारित 3D प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचा लाभ खारघर तसेच पनवेल नवी मुंबई येथील नागरिकांनी घेतला। महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावेत हा उद्देश या प्रदर्शनाचा होता, अशी प्रतिक्रिया यावेळी मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली। सर्वप्रथम मी संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या ठिकाणी जे आहे त्यांच्या विचारास आणि प्रथमेश अभिवादन करते आणि सर्वांना मी जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते। खरं तर आता जयंतीच्या पूर्वीच आपण 2 दिवस आधी भेटत आहोत आणि माहिती आहे की ही एकच जयंती अशी आहे जी 7-8 दिवसापूर्वी सुरू होते, ती पावसाळ्याच्या नंतर सुद्धा चालते। अशी एकमात्र या पूर्ण जगामध्ये ज्याची जयंती आहे त्याचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मी तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते, कारण तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाने जे अभ्यासपूर्वक काम केलेले आहे, कारण बाबासाहेबांना अपेक्षित जो समाज आहे किंवा अशी समाज व्यवस्था आहे, कारण बाबासाहेबांनी ज्यासाठी बौद्ध धर्म स्वीकारला त्यासाठी ज्ञान संपादन करणं आणि ज्ञानाच्या माध्यमातून जे आहे ते समाजाला प्रबोधित करणं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते प्रबोधन देणं, हे काम बाबासाहेबांच्या माध्यमातून झालेलं होतं। आज ज्या वेळेला मी पूर्ण यांचं प्रेझेंटेशन बघितलं त्यावेळी मला एक गोष्ट जाणवली की खूप अभ्यासपूर्वक समाजाला पुढे कसं घेऊन जाता आणि त्याचबरोबर बाबासाहेबांनी दिलेले विचार, बाबासाहेबांनी केलेले कार्य आणि या महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी म्हणजे आता संत तुकारामांपासून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजश्री शाहू महाराजांपासून ते सयाजी महाराजांपासून जे जे कार्य लोकांनी केलेले आहे त्या सगळ्याचा यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। पण जे आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांचे गुरु होते ते 3 गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर, या सगळ्यांच्या विचारावर चालण्यासाठी जे आहे त्यांनी या मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरित केले। बाबासाहेबांचं विविध जे भूमिका होत्या म्हणजे बाबासाहेब जे धम्मावर बोलायचे, बाबासाहेब जे जातीयतेवर बोलायचे, बाबासाहेब एक पत्रकारिता म्हणून बाबासाहेबांचे कार्य आहे, त्याचबरोबर बाबासाहेबांनी प्रॉब्लेम ऑफ व्ह्यूच्या माध्यमातून अर्थशास्त्र असेल, राजकारण असेल, त्या ठिकाणी असलेले भाकरा नांगल असतील, कामगारांचे कायदे असतील, या सगळ्यांचा एकत्रित विचार करून जे बाबासाहेबांचे विविध पैलू आहेत ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि याचबरोबर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या देशाला जर काही दिलं
तर राज्य जरी बदलले तर राज्य सुरळीत राहणार. या देशाचं संविधान दिलेलं आहे, जनतेच्या हातात लोकशाहीला आत्मा म्हणून त्या ठिकाणी जे या देशाचं संविधान मांडण्याचं काम केलंय, ज्याच्यामुळे आज आपण बघतो की आपला भारत हा लोकशाही पूर्ण देश आहे. याच्यामध्ये जनतेला महत्व आणि जनता निर्णय घेत असते की सरकार येतात, सरकार जातात, परंतु जनता ही सर्वोत्तपरी आहे. आणि कायदे मंडळाच्या माध्यमातून आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कशी भूमिका त्या ठिकाणी असली गेली पाहिजे हे संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की बाबासाहेबांनी स्वतःच जरी भूमिका ठेवली असेल तरी इतरांची भूमिका ऐकून घेण्याचं काम केलं. जवळपास 8 महिने या देशाच्या संविधानावर चर्चा झाली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक प्रयत्न करून बाबासाहेबांनी देशाचं संविधान देशाला अर्पण केलेलं आहे. आणि मला म्हणून अपेक्षा आहे की त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज मला खूप आनंद या ठिकाणी सगळ्यात जास्त झाला. मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानते तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाचे की आपली तरुण पिढीला तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले. आणि मला ही अपेक्षा आहे की समाजाचा तरुण पिढी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होते किंवा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेते आणि ज्ञानपूर्ण अभ्यास करते, त्यावेळेला मला अपेक्षा आहे की येणारा काळ हा फार मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो उज्ज्वल राहील. मी सगळ्यांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देते आणि अपेक्षा करते की बाबासाहेबांनी जे विचार दिलेत, बाबासाहेबांनी जे कार्य केले ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रेरणा देईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या हातातून जे आहे ते महत्त्वाचे म्हणजे धार्मिक कार्य होतील. धम्माचा प्रचार तर होईलच, त्याबरोबर ज्ञानाचा सुद्धा प्रचार होईल आणि मानवता आणि समता राहील. हीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची 135व्या जयंती निमित्त सगळ्यांना मी हार्दिक स्वागत करतो. माझं नाव सचिन कदम. सांगायचं म्हणजे की घरकुल सेक्टर 15 खारघर आंबेडकर मैदान BRCच्या जवळ इकडे एक खूप मोठं प्रदर्शन म्हणजे 3D मॉडेलद्वारे दर्शवण्यात आलेलं आहे. तर मी सगळे जे यूथ्स आहेत, जेवढे सगळे लोक आहेत त्यांना मी एक रिक्वेस्ट करून सांगतो की त्यांनी यावं, हे प्रदर्शन बघावं. कारण का हे प्रदर्शन एवढं युनिक आहे की मी तरी तुम्हाला सांगतो की आजपर्यंत असं प्रदर्शन तुम्ही कुठेच बघितलं नसेल. म्हणजे या ठिकाणी सर्व जितके संत आहेत, संत लोक आहेत, महापुरुष आहेत, त्यांचं जे कार्य आहे ते ॲज इट इज दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्या रूपातून एक नवीन जो प्रबोधन करण्याचा जो कार्यक्रम आहे हा निश्चितपणे सगळ्यांना या गोष्टींचा अभिमानही वाटेल की एक वेगळाच एक अनोखा परिक्रम आणि एक राबवलेला आहे जेणेकरून लोकांचं प्रबोधन होईल. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की प्रत्येक जणांनी कोणी हे जर का माध्यमातून ऐकत असतील, मेन म्हणजे कोकण दर्पण या चॅनलला, तर सगळ्यांनी यावं आणि या गोष्टींचा लाभ उचलावा. सगळ्यांना धन्यवाद. जय भीम. तथागत महाकारुण्य गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो. दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान सेक्टर 15 घरकुलच्या पाठीमागे या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे. यामध्ये असं आहे की महापुरुष जे आहेत त्या महापुरुषांचे 3D मॉडेल्स आपण 3D मॉडेल्स उभे करून त्यांची संक्षिप्त स्वरूपामध्ये त्यांचं जीवनचरित्र आपण या ठिकाणी रेखाटलेलं आहे. ह्या अनुषंगाने असं सांगू इच्छित आहे की ज्या महापुरुषांनी ज्या समाजकार्य केलेलं आहे त्या समाजकार्याच्या माध्यमातून तिथल्या काही तरुणांनी तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ यामधील तरुणांनी चांगल्या प्रकारे 3D मॉडेल्स उभे करून त्यांच्या संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर मी सर्व नागरिकांना जाहीर आव्हान करतो की आपण सर्वांनी यावे आणि ह्या 3D मॉडेल्सच्या देखावा हा जो आहे प्रदर्शन या ठिकाणी येऊन बघावे आणि जो काय अभिप्राय आहे तो स्वतःहून आम्हाला द्यावा. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळे जे कार्यक्रम राबवतो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही राबवलेला आहे. 11 ते 19 दरम्यान हे प्रदर्शन आहे. त्याचप्रमाणे 11 ते 15 एप्रिल यामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला यांचेसुद्धा आम्ही उपक्रम राबवलेले आहेत. तर मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी ह्या प्रदर्शनाला येऊन एकदा भेट द्यावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. मी अभिजित मधुकर देहाडे, अध्यक्ष तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक नवीन उपक्रम यावर्षी आम्ही राबवलेला आहे. त्यामध्ये आम्ही सगळ्या महापुरुषांचे एक 3D मॉडेल प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. तरी मी तुमच्या माध्यमातून आणि आमच्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी इकडे भेट द्यावी आणि ह्या प्रदर्शनामधून आपण काहीतरी एक नवीन बोध घेऊ शकतो आणि एक समाज घडवण्यासारखं आपण या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्वांनी इकडे भेट द्यावी. धन्यवाद.
जय भीम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतोय. तर यावर्षी तुम्हाला एक नवीन उपक्रम इथे दिसेल. इथे आम्ही आमच्या तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाच्या जे यूथ आहेत त्यांनी इथे 3D मॉडेलचं प्रदर्शन केलंय. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी कष्ट केले आहेत ते इथे डिस्प्ले केले गेलेले आहे. तर 11 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आपले इथे प्रोग्राम्स राबवण्यात येणार आहे. तर सगळ्यांनी इथे ह्या कार्यक्रमाला भेट द्या. प्लस इथे जे मॉडेल्स डिस्प्ले केलेत त्यांना येऊन तुम्ही भेट द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आपला हा 3D मॉडेलचा जो प्रदर्शन आहे ते आंबेडकर मैदान BRC हॉस्पिटलच्या बाजूला सेक्टर 15 खारघर इथे आयोजित केलेला आहे. तरी सगळ्यांना आवाहन करेन की सगळे या कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि आमच्या 3D मॉडेल्सला भेट द्या.